नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, महाडमध्ये आव्हाडांनी मनुस्मृतीचे पोस्टर फाडल्यानं नवाच वाद निर्माण झाला आहे। आव्हाडांच्या महाडमधील कृत्यावर राजकीय वर्तुळामधून जोरदार टीका होत आहे। स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटोही फाडला असं अमोल विटकरींनी म्हटलंय। पोस्टरवर मनुस्मृती लिहिलं होतं, भावनेच्या भरात पोस्टर फाडलं असं उत्तर यावर जितेंद्र आव्हाड यांनी दिलं। आमच्याकडून अनावधानानं झालेलं आहे, आम्ही त्याची माफी मागतो असं आव्हाडांनी म्हटलं आहे। तर मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याला आव्हाडांनी विरोध केलाय। महाडमधील चौदार तळ्यावर जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं। आंदोलनामध्ये आव्हाडांनी मनुस्मृतीचं पोस्टर फाडल्यानं वादाला तोंड फुटलं। मनुस्मृतीच्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो होता। स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटोही फाडला असा आरोप विरोधकांनी केलाय। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात अजित पवार गट आणि शिंदे गटानं आंदोलन केलं। भावनेच्या भरामध्ये पोस्टर फाडलं, आम्ही माफी मागतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। त्यांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत। ही चूक अक्षम्य आहे, याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं। त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही। विरोधक राजकारण करणार, त्यांनी मी मनुस्मृती जाळू नये याच्यासाठी राजकारण केलं। त्याच्यासाठी त्याच्यात काय, माझ्या हातनं चूक झाली ही मोठ्या मनाने नाही तर अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे। ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते फाडण्यात आलं। त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख आहे। बाबासाहेबांची उंची एव्हरेस्टपेक्षा मोठी आहे, अशी चूक तुम्हाला करताच येणार नाही। आणि उद्या अशा चुका करून कोणी म्हणतं की मला माफ करा तर त्यांना माफही करता येणार। कायद्याच्या चौकटीमध्ये जी कारवाई कायद्यामध्ये अपेक्षित आहे, संविधानामध्ये अपेक्षित आहे, संविधानाच्या अपेक्षित चौकटीत कारवाई होणं ही जबाबदारी निश्चितपणे सरकारवर आहेच। आव्हाडांना स्टंटबाजी करण्याची नेहमी सवय आहे, त्यामुळे त्यांना कधी कधी भान राहत नाही। त्याने आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेले जे काय फोटो असलेली प्रत जी काय फाडलेली आहे ते कमीत कमी ते तरी त्यांनी बाजूला करायला पाहिजे होतं। ज्यांच्या नावाने तिथं येऊन जे काय धन करायचं होतं तर त्यांचा कमी फोटोचा तरी मान राखणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतंय। म्हणजे ह्यांना स्टंटबाजी करण्यामध्ये उत्साह होता, त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं। जर त्यांचं ते भान असतं तर त्यांनी त्या फोटोची प्रत फाडली नसती।